नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पी फॉर पॉलिटी या आपल्या सिरीजमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. अंडरकरंट्स ही जी सुभाष अकॅडमीची सिरीज आहे त्याचाच एक भाग म्हणून पी फॉर पॉलिटी या सिरीजला सुद्धा बघता येईल. कारण आपण इथे फक्त ज्या ताज्या घडामोडी आहेत, चालू घडामोडी आहेत, ज्या पॉलिटीशी संबंधित आहेत त्याविषयीची वेगळी चर्चा या सदरामध्ये करत असतो. बाकी अंडरकरंटचाच एक भाग म्हणून तुम्ही याच्यातले व्हिडिओ जे आहेत ते बघू शकता आणि त्याच्यातली माहिती किंवा त्याच्यातलं ॲनालिसिस त्याच्यामध्ये समाविष्ट करू शकता. तर काय आहे, सूटवर फोटो घेतला आहे बघा मी. माझ्या टीममधल्या लोकांनी सांगितलं की सर सध्या सिव्हिल सर्व्हिसेसचे सगळेच क्लासवाले सूटवर फोटो घेत आहेत, तर तुम्ही एखादा ठेवून बघा. तर बघितलं आज, ठेवून बघूया काय फरक पडतो ते बघूया. काही तुमच्या ज्ञानामध्ये काही फरक पडतो आहे का, माझ्या ज्ञानामध्ये काही फरक पडतो आहे, कपडे बदलल्यामुळं माझ्या काही डिग्निटीमध्ये फरक पडतो आहे का ते चेक करूया आपण आज. काय आहे मुद्दा, पी फॉर पॉलिटी. करंटमध्ये काय घडलं आहे. माणिकराव कोकाटे म्हणून एक मंत्री होते किंवा मंत्री आहेत आपल्याकडे अजूनही. क्रीडा मंत्री आणि मला वाटतं अल्पसंख्याक विकास ही खाती त्यांच्याकडं होती. आजचा लोकसत्ता असं सांगतो की ती खाती त्यांच्याकडून काढून घेण्यात आलेली आहेत आणि त्यांना आता सध्या तुर्तास म्हणजे आज रोजी गुरुवार आहे 18 डिसेंबर सकाळी काय जी वेळ आहे ती, तर आत्तापर्यंत काही अशी बातमी माझ्याकडे तरी नाही आली आहे की मंत्रिपद अजून काढून घेतलेलं नाही आहे, आमदारकी अजून त्यांची शाबूत आहे. काय घटना आहे की नाशिकच्या सत्र न्यायालयानं त्यांना एका प्रकरणामध्ये 2 वर्ष जी आहे त्याची शिक्षा दिली आहे, अटकेची 2 वर्ष कैद, इम्प्रिझनमेंटची शिक्षा दिली आहे आणि त्यांच्या अगेन्स्ट जे आहे ते अटक वॉरंट ज्याला आपण म्हणतो ते काढलेलं आहे नाशिकच्या सत्र न्यायालयाने. घटना ही आहे. मग आता मुद्दा आपल्याला सिव्हिल सर्व्हिसेसचं ॲस्परंट म्हणून याच्यात काय बघायला पाहिजे, म्हणजे याच्या नैतिक बाबींवर आपण चर्चा करायला आलेलो नाही आहे, राजकीय बाबींवर तर अजिबातच मी चर्चा करायला येत नाही किंवा आपण करूही नाही. मग आपल्याला आपल्या सिलेबसमध्ये हे कुठे प्लेस करता येतं की ते आमदार आहेत, मंत्री आहेत. आत्ता लोकसत्ताने माणिक माती नावाचा अग्रलेख पण आज गिरीश कुबेरांनी लिहिलेला आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी ऑलमोस्ट महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांना असं साकडं घातलं आहे की बघा बाबा, तुमच्या एथिक्समध्ये हे बसतंय का हे चेक करा. आमची तुमच्याकडून अपेक्षा आहे की तुम्ही काहीतरी कारवाई यांच्यावर कराल, तुम्ही यांचा राजीनामा घ्याल आणि मग आमदारकी जी आहे त्याच्यावर पुढची काही कार्यवाही होईल वगैरे वगैरे. आपल्याला याचा लीगल फ्रेमवर्क चेक करायचं आहे. म्हणजे राजकारण्यांच्या, शासनाच्या वैयक्तिक नीतिमत्तेला साकडं घालण्यापर्यंत महाराष्ट्राचं समाजकारण आज गेलेलं आहे की मायबाप सरकार तुम्ही काही करता का. रूल ऑफ लॉ, कायद्याचं राज्य नावाची गोष्ट जी आपल्याकडे प्रस्थापित कागदावर आहे किंवा जे कायदे आहेत त्याच्यामध्ये हे कुठे बसतंय हे आता आपण फक्त चेक करूया. की 2 वर्षांची शिक्षा दिली आहे, प्रकरण काय आहे त्याच्यामध्ये आपल्याला सिव्हिल सर्व्हिसेसचा ॲस्पिरंट म्हणून इंटरेस्ट नाही. एका प्रकरणामध्ये काय कागदपत्रांचं असेल त्याच्यामध्ये त्यांनी ज्याला आपण म्हणतो की दारिद्र्याच्या मध्ये असणाऱ्या ज्या व्यक्ती आहेत, गरीब व्यक्ती आहेत, त्यांच्यासाठीचं घर जे आहे ते रिझर्वेशन वगैरे सगळं त्यांनी ते घेतलं असा आरोप आहे, अशी वृत्तपत्रांमध्ये चर्चा आहे. 2 वर्षाची शिक्षा झाली आहे. मग आपल्याला हे कुठे प्लेस करता येतं, तर आपला जो GS2चा जो सिलेबस आहे MPSC आणि UPSCचा, जिथे गव्हर्नन्स, कॉन्स्टिट्यूशन, पॉलिटी, सोशल जस्टिस अँड इंटरनॅशनल रिलेशन्स विथ सम वेटेज टू महाराष्ट्र, की ज्याला आपण म्हणतो की हे सगळं घटना आहे, पॉलिटी आहे, सामाजिक न्याय आहे, आंतरराष्ट्रीय संबंध आहे आणि महाराष्ट्राच्या काही विशेष संबंधानं हे सगळं बघायचं आहे. तिथे आपल्याला एक घटक येतो. तो घटक कुठला आहे बघा, इथं लिहितो मी, इथं दिसत नसेल. सेलियंट फीचर्स ऑफ द रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल्स ॲक्ट. सेलियंट फीचर्स ऑफ द रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल्स ॲक्ट दिसत नसेल तर याला आपण थोडंसं आणखी वाईड करूया तुमच्याकरता. सेलियंट फीचर्स ऑफ द रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल्स ॲक्ट. लोकप्रतिनिधित्व कायदा इथे लिहितो मध्ये मी आता. लोक मराठीमध्ये प्रतिनिधित्व कायदा. लोकप्रतिनिधित्व कायद्याची महत्वाची वैशिष्ट्ये. लोकप्रतिनिधित्व कायद्याची महत्वाची वैशिष्ट्ये असा आपल्याला डायरेक्ट सिलेबसचाच टॉपिक आहे आणि माणिकराव कोकाटेंचं जे प्रकरण आहे ते या सिलेबसच्या टॉपिकमध्येच बसतं. म्हणून आपण पी फॉर पॉलिटीमध्ये अशा गोष्टींची किंवा अशा घटनांची चर्चा डायरेक्ट करतोय. लोकप्रतिनिधित्व कायद्याची महत्वाची वैशिष्ट्ये, सगळं माणिकराव कोकाटे प्रकरण या टॉपिकला जोडून बघायलाच पाहिजे.
सेलियंट फीचर्स ऑफ द रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल ॲक्ट. काय म्हटलंय मग आता, काय आहे हा कायदा, काय सांगतो? लोकप्रतिनिधित्व अधिनियम, की त्यांना 2 वर्षाची शिक्षा सत्र न्यायालयानं सुनावली आहे, त्यांच्या विरुद्ध अटक वॉरंट पण काढलेलं आहे. प्रकृती अस्वास्थ्याच्या कारणामुळे त्यांनी काहीतरी शुक्रवारपर्यंतची मुदत मागितली आहे. मीन व्हाईल ते हायकोर्टात पण गेलेत. याच्याशी आपल्याला काही कर्तव्य नाही. कायद्यात काय तरतूद आहे? लोकप्रतिनिधित्व कायदा नेमका काय करतो? जे लोकप्रतिनिधी आहेत, जे रिप्रेझेंटेटिव्ह आहेत पीपलचे, ह्यांचं लोकप्रतिनिधित्व शाबूत राहणं, त्यांना डिस्क्वालिफाय करणं, पात्र करणं, अपात्र करणं यासंबंधी केलेले, संसदेने केलेला तो कायदा आहे. आपण आर्टिकल 324 ते 329 बोललेलो आहोत वर्गात, है ना. इलेक्शन्स जे काही आहेत त्याच्यामध्ये तुमच्या 327 मध्ये, आर्टिकल 327 मध्ये संसदेला अधिकार आहे की संसदेसंबंधित निवडणूक प्रक्रिया किंवा राज्य विधिमंडळासंबंधित निवडणूक प्रक्रिया याच्यावर कायदे करण्याचा अधिकार संसदेला आहे. आणि त्याच्यानुसार संसदेने पारित केलेला हा कायदा आहे रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल ॲक्ट 1951, ज्याचा चॅप्टर 3 जो काही आहे तो आपल्याला डिस्कस करायचा आहे. सेलियंट फीचर्समध्ये ज्या करंट इव्हेंट्स आहेत त्याच्यामध्ये काय होतंय, त्याच्याशी संबंधित असलेले कलम कुठली आहेत, कुठले सेक्शन्स आहेत ते आपण बघणार आहोत. या कायद्याचा जो चॅप्टर 3 आहे तो स्पेसिफिकली माणिकराव कोकाटे प्रकरणाची डील करतो, जिथे लिहिलंय डिस्क्वालिफिकेशन्स फॉर मेंबरशिप ऑफ पार्लमेंट अँड स्टेट लेजिस्लेचर्स. डिस्क्वालिफिकेशन्स फॉर मेंबरशिप ऑफ पार्लमेंट अँड स्टेट लेजिस्लेचर्स. संसद आणि घटक राज्याची विधिमंडळे, ठीक आहे, ह्यांच्या सदस्यांसंबंधीचं किंवा यांच्या सदस्यत्वासंबंधीचं जे अपात्रतेचे मुद्दे आहेत किंवा हे सदस्य कसे अपात्र ठरू शकतात संसद सदस्य म्हणून राहण्यास किंवा आमदार म्हणून राहण्यास, या संबंधीचं प्रकरण 3. एक्झॅक्टली नोट डाऊन करायला पाहिजे की प्रकरण 3 आहे, ज्याच्यामध्ये संसद आणि राज्य विधिमंडळाच्या सदस्यत्वाच्या अपात्रतेसंबंधीचे निकष किंवा प्रोव्हिजन्स दिलेल्या आहेत. आणि मग त्याच्यामधलं जे कलम 8 आहे, चॅप्टर 3 कलम 8, चॅप्टर 3 कलम 8 आपल्याला स्पेसिफिक आज बघायचं आहे. डिस्क्वालिफिकेशन ऑन कन्व्हिक्शन फॉर सर्टन ऑफेन्सेस. काही विशिष्ट गुन्ह्यांबाबत तुम्ही दोषी सिद्ध झाले असता अपात्र होण्यासंबंधीच्या तरतुदी या रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल ॲक्टमधल्या कलम 8 मध्ये देण्यात आलेल्या आहेत. मी बोलत असताना तुम्ही हे लिहून घेऊ शकता. सेलियंट फीचर्स, बेअर ॲक्ट काढायचा, लोकप्रतिनिधित्व कायदा 1951, त्याच्यामध्ये सबसिक्वेंट चेंजेस झालेत पुढे. त्याच्यामधलं प्रकरण 3 जे संसद सदस्य आणि आमदार, विधानसभा विधान परिषदेचे सदस्य ह्यांच्या अपात्रतेसंबंधीच्या तरतुदी करतं. ज्याच्यातलं कलम 8, तुम्ही एखाद्या गुन्ह्यामध्ये कन्व्हिक्ट झाले असता, दोषी सिद्ध झाले असता तुमचं अपात्रता कशी होईल या संबंधीच्या तरतुदी करतं कलम 8, जे माणिकराव कोकाटेंच्या घटनेशी एक्झॅक्टली संबंधित आहे. मराठी वृत्तपत्रांमध्ये फार याची चर्चा केली जात नाही. राजकारणाविषयी, पॉलिटीविषयी, गव्हर्नन्सविषयी आणि त्यातल्या तांत्रिक बाबतीतलं अज्ञान हे महाराष्ट्राच्या आजच्या सामाजिक मागासलेपणाच्या अनेक कारणांपैकीचं एक महत्त्वाचं कारण आहे. दॅट मासेस डू नॉट नो द प्रोसिजर. बहुसंख्य लोकांना केवळ राजकीय गॉसिपमध्ये इंटरेस्ट आहे. त्यांना त्याच्यातल्या तांत्रिकतेविषयी बारकाईनं माहिती करून घेण्याची कोणतीच इच्छा नसल्यामुळे महाराष्ट्राचं राजकारण आणि समाजकारण वेगानं ज्याला आपण म्हणतो हे एका खाईत चाललेलं आहे. आपल्याला इंटरेस्टच नाही आहे आणि असलाच तर आपल्याला गॉसिपमध्ये आहे. कुठल्या नेत्याच्या मुलाचं लग्न कोणत्या पद्धतीने साजरं झालं, कुठल्या नेत्याची सून कोण आहे, कुठल्या याचं काय चालू आहे वैयक्तिक आयुष्यात, याच्यात आपल्याला इंटरेस्ट आहे. रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल ॲक्टमध्ये इंटरेस्ट नाही. माणिकराव कोकाटेंच्या संदर्भात जी चर्चा चालू आहे ती मुख्यमंत्र्यांनी आता काहीतरी दाखवावं, ॲक्टिव्ह काहीतरी तिथे करावं, अशा साकडं घालण्यापर्यंत सगळं डिस्कोर्स गेलेला आहे.
कायद्यातल्या प्रोव्हिजन काय, कायद्याचे राज्य आहे की नाही ह्याची चर्चा कोणीही करत नाहीये. लोकप्रतिनिधित्व अधिनियम 1951 चॅप्टर 3 डिस्क्वालिफिकेशन्स फॉर मेंबरशिप ऑफ पार्लमेंट अँड स्टेट लेजिस्लेचर, त्यातलं कलम 8 डिस्क्वालिफिकेशन ऑन कन्व्हिक्शन फॉर सर्टन ऑफेन्सेस. एखादा लोकप्रतिनिधी, मग तो संसद सदस्य असू दे किंवा तुमचा विधिमंडळ सदस्य असू दे, जर एखाद्या गुन्ह्यामध्ये दोषी सिद्ध झाला, अॅक्युज्ड नाही हा, आरोपी नाही, दोषी सिद्ध झाला, न्यायालयानं त्याला दोषी सिद्ध केलं, त्याच्या विरोधातल्या पुराव्यांसहित त्याला दोषी, त्यांना म्हटलं की तुम्ही दोषी आहात, यू आर कन्व्हिक्टेड, तर त्याच्या अपात्रतेसंबंधी तरतूद करणारं कलम 8 येतं. मग या कलम 8 मध्ये प्रमुख 3 सबसेक्शन्स आहेत. 8.1, 8.2, 8.3 3 प्रमुख सबसेक्शन्स आहेत. त्यातल्या 1, 2, 3 ची चर्चा आपण करूया. माणिकराव कोकाटेंशी संबंध 8.3 आहे. माणिकराव कोकाटेंचं जे येतं सेक्शन ते 8.3 आहे, तिथपर्यंतही आपण जाऊया. आत्ता आपण 8.1 ची एक प्रायमरी चर्चा करूया. अपात्रतेसंबंधीच बोलायचं आहे, गुन्हा सिद्ध झाल्यानंतरच्या अपात्रतेसंबंधी बोलायचं आहे. मग 8.1, 8.2, 8.3 काय म्हणतं ते बघूया. 8.1 मध्ये A to N असं त्यांनी आणखी सेक्शन केलेत बघा. 8.1A, 8.1B, 8.1C, 8.1D वगैरे वगैरे A to N असं त्यांनी केलेलं आहे. कलम 8.1 ABCDEFGHIJKLMN इथपर्यंत ते गेलेले आहेत. आणि या प्रत्येक सबसेक्शनमध्ये त्यांनी विशिष्ट कायदे दिलेले आहेत. उदाहरणार्थ सेक्शन्स फ्रॉम, ज्याला आपण आजची भारतीय न्याय संहिता, पूर्वाश्रमीची जी इंडियन पिनल कोड आहे, भारतीय दंड संहिता जी आहे आणि आजची भारतीय न्याय संहिता जी आहे, त्याच्यामधलं कलम 153A म्हणजे 2 समूहांमध्ये तेढ निर्माण करणं हा जो काही गुन्हा आहे, या संबंधात दोषी सिद्ध होणे, किंवा प्रोटेक्शन ऑफ सिव्हिल राईट्स ॲक्ट 1955 ज्याला साध्या भाषेमध्ये आपण ॲट्रॉसिटी ॲक्ट म्हणतो किंवा ॲट्रॉसिटी म्हणतो, त्याच्यामध्ये तुम्ही दोषी सिद्ध झाला तर थेट प्रिव्हेन्शन ऑफ टेररिझम ॲक्ट 2002 म्हणजे तुमचा दहशतवाद प्रतिबंधक कायदा जो आहे त्याच्यापर्यंत. सो देर इज अ वाईड रेंज ऑफ ॲक्ट्स ज्याच्या अंतर्गत जर तुम्ही दोषी सिद्ध झालात त्याची चर्चा कलम 8.1 मध्ये केली आहे, तर तुम्ही डिस्क्वालिफाय होता. इथे जे यादी A to N मध्ये त्यांनी दिली आहे कलम 8.1 मध्ये, याच्या अंडर जर तुम्ही दोषी सिद्ध झालात तर तुम्ही डिस्क्वालिफाय होता, अपात्र होता संसद सदस्य म्हणून किंवा विधिमंडळ सदस्य म्हणून. मग त्याच्यामध्ये पुन्हा किती दिवसांकरता दोषी सिद्ध, किती दिवसांकरता अपात्र होऊ शकता ते दिलंय बघा. काय म्हटलंय 1 आणि 2, कन्व्हिक्टेड व्यक्तीला जर केवळ दंड झाला असेल यापैकी कुठल्याही गुन्ह्यामध्ये, दोषी सिद्ध झालेल्या व्यक्तीला न्यायालयाने केवळ काही आर्थिक दंड केलेला असेल तर त्याची अपात्रता किती दिवस राहील, तर कन्व्हिक्शन पासून 6 वर्ष. म्हणजे आज एखाद्या व्यक्तीला या प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये न्यायालयानं दंड दिला की तुम्ही एवढा दंड भरा, तरी देखील ती लोकप्रतिनिधी असणारी व्यक्ती कन्व्हिक्शन पासून पुढची 6 वर्ष अपात्र ठरेल बाय डिफॉल्ट. किंवा कन्व्हिक्टेड व्यक्तीला जर या गुन्ह्यांमध्ये इम्प्रिझनमेंट म्हणजे जर अटक ज्याला आपण म्हणतो किंवा ज्याला तुम्ही काय म्हणू शकता तुरुंगवास जो काही आहे तो जर झाला, तर कन्व्हिक्शनच्या डेट पासून, म्हणजे आज एखाद्या व्यक्तीला जर अटक सुनावली किंवा तुरुंगवास सुनावला तर आजपासून ते त्याच्या रिलीज म्हणजे तो जेलमधून बाहेर आल्यानंतर पुढची 6 वर्ष इतका काळ जो काही असेल त्या सगळ्या काळासाठी ती व्यक्ती अपात्र राहील. दॅट इज 8.1 कलम 8.1 मध्ये गुन्ह्यांसंबंधी आणि अपात्रतेच्या ड्युरेशन संबंधीची ही तरतूद. नेक्स्ट बघूया आपण 8.2 कलम 8.2 कोणत्या प्रकारच्या गुन्ह्यांच्या बाबत अपात्रता सांगतोय, तर ABC 3 मेजर प्रकारचे कायदे आणि गुन्हे आहेत. प्रिव्हेन्शन ऑफ होर्डिंग ऑर प्रॉफिटरिंग. होर्डिंग ऑर प्रॉफिटरी म्हणजे साठेबाजी. कोविडच्या काळात केलं ना लोकांनी, की ते विशिष्ट औषध जे होतं ते साठवून ठेवायचं आणि नंतर मग त्याची साठेबाजी करून नफेखोरी करायची. साठेबाजी आणि नफेखोरी प्रतिबंधक कायदा जो आहे त्याच्या अंडर जर तुम्ही दोषी सापडलात, किंवा अडल्ट्रेशन ऑफ फूड ऑर ड्रग्स, जे काही अन्नामध्ये तुम्ही काही भेसळ याच्यामध्ये दोषी सापडलात, किंवा डावरी, हुंडा, मोठमोठे राजकारणी हुंड्याच्या गुन्ह्यामध्ये सापडतात, हे सिद्ध झालेलं आहे. म्हणजे तुम्ही जेवढे
बहुधा अधिक श्रीमंत असाल तेवढं हुंड्याची लालसा अधिक, असं समीकरणच जणू बनून गेलेलं आहे. तर ह्या प्रकारच्या 3 गुन्ह्यांमध्ये जर तुम्ही कन्व्हिक्टेड असाल, लोकप्रतिनिधी म्हणून दोषी सिद्ध झालेले असाल, आरोपी नाही या, दोषी सिद्ध झालेले असाल आणि तुम्हाला किमान 6 महिन्यांची शिक्षा जर झाली असेल न्यायालयाकडून, तर कन्व्हिक्शन पासून म्हणजे तुम्ही दोषी सिद्ध झाल्यापासून ते रिलीज नंतर 6 वर्ष, म्हणजे दोषी सिद्ध झाल्यानंतर तुम्हाला त्या दिवसापासून तुम्ही अपात्र ठरता आणि तुमचं जे काही सगळं अटक आहे किंवा तुरुंगवास आहे त्याच्यानंतर 6 वर्षांपर्यंत तुमचं डिस्क्वालिफिकेशन तिथे राहतं. हे झालं कलम 8(2). आणि आता आपल्या करंटशी संबंधित थेट मुद्दा कलम 8(3), ज्याच्याशी संबंधित माणिकराव कोकाटे प्रकरण आहे. कलम 8(3) लोकप्रतिनिधित्व कायदा. काय म्हटलंय, मुद्दाम मी ते फोडून लिहिलंय. अ पर्सन कन्व्हिक्टेड फॉर, जर एखादी व्यक्ती किंवा लोकप्रतिनिधी दोषी ठरली असेल फॉर एनी ऑफेन्स जे 8(1) आणि 8(2) मध्ये नाही आहेत. मग 8(1) मध्ये आपण बघितलं वेगवेगळे A to N कायदे आहेत. 8(2) मध्ये आपण पाहिलं डावरी आहे, साठेबाजी नफेखोरी आहे, भेसळ आहे. तर ह्याच्यामध्ये नसणारा इतर कुठलाही जो गुन्हा असेल, जगात गुन्हे करायला वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे आहेत, चोऱ्या आहेत, लबाड्या आहेत, काय काय भरपूर आहे. तर ह्या सगळ्या इतर गुन्ह्यांमध्ये जर एखाद्या लोकप्रतिनिधीला न्यायालयानं दोषी सिद्ध केलेलं असेल, जे की इथे नाशिक सत्र न्यायालयानं माणिकराव कोकाटेंना केलेलं आहे, जर त्यांना दोषी सिद्ध केले असेल आणि ज्यांना किमान काय म्हटलं बघा, किमान 2 वर्षांची शिक्षा दिली असेल, मग सेम आहे इथे पण त्यांना 2 वर्षांची शिक्षा दिली आहे. म्हणजे कलम 8(3) लोकप्रतिनिधित्व कायदा 1951चं कलम 8(3) अंडर लोकप्रतिनिधित्व कायदा कलम 8(3) अंडर 2 वर्षाची शिक्षा कोणत्याही गुन्ह्यामध्ये जर लोकप्रतिनिधीला झाली असेल तर तुमचा कायदा काय सांगतो, शॅल बी डिस्क्वालिफाईड फ्रॉम द डेट ऑफ सच कन्व्हिक्शन. कधीपासून त्या सदस्य तो अपात्र होईल, शॅल बी डिस्क्वालिफाईड फ्रॉम द डेट ऑफ सच कन्व्हिक्शन. ज्या दिवशी तुम्हाला न्यायालयानं दोषी सिद्ध केलं किंवा तुम्ही सिद्ध झालात त्या दिवसापासून तुम्ही अपात्र होता. हे मी सांगत नाही, हा कायदा सांगतो. भारताच्या सन्माननीय संसदेनं पारित केलेला कायदा सांगतो की एखाद्या लोकप्रतिनिधीला जर एखाद्या गुन्ह्यासाठी न्यायालयानं 2 वर्षाची शिक्षा दिली आहे आणि दोषी सिद्ध झाले तर त्या डेटपासून ती व्यक्ती सदस्य म्हणून राहण्यास अपात्र ठरते. कधीपर्यंत, आणि हे डिस्क्वालिफिकेशन रिलीज नंतर 6 वर्षापर्यंत, जेलमधून बाहेर आल्यानंतरच्या 6 वर्षापर्यंत राहतं. ते नंतर किती राहायचं ते राहू दे, पण ज्या दिवशी तुम्ही कन्व्हिक्टेड होता त्या दिवसापासून तुम्ही अपात्र होता आणि त्याच्यानुसार पुढचे जे टेक्निकल ब्युरोक्रॅटिक निर्णय आहेत ते घ्यायला पाहिजेत किंवा घेतले जावेत. मग ती सन्माननीय सदस्य व्यक्ती कुठल्याही पक्षाची का असेना, काँग्रेसची असू दे, राष्ट्रवादी काँग्रेसची असू दे, शिवसेनेतल्या दोन्ही गटांपैकी कोणाची असू दे किंवा मोठ्या असणाऱ्या भाजपची असू दे, तो कायदा आहे. इट इज रूल ऑफ लॉ. भारताचं संविधान सांगतं, न्यायपालिका सांगते की कायद्याचे राज्य बेसिक स्ट्रक्चरचा भाग आहे. आणि लोकसत्तामध्ये येतंय की माणिक माती की मुख्यमंत्र्यांनी निर्णय घ्यावं. महाराष्ट्राचं राजकारण आणि समाजकारण कुठं आलंय की विलिंगनेस ऑफ पॉलिटिशियन, विलिंगनेस ऑफ द एक्झिक्युटिव्ह ह्यांच्यापर्यंत आलं की बाबा तुम्ही निर्णय घ्या. मुळात जी गोष्ट कायद्यानं बंधनकारक आहे त्याच्यासाठी आता राजकारण्यांच्या मॉरल कॉन्शियसला, सत्सद विवेक बुद्धीला आवाहन करावं लागतंय. या टप्प्यापर्यंत आपण आलोय. परवा लेक्चरमध्ये मी गोपाळकृष्ण गोखलेंविषयी बोलतो, कुठून कुठं आलोय. म्हणजे मेंदूची माती होणे म्हणतो ना आपण, सुमारांची सद्दी, सगळंच आहे, सगळंच रसातळाला गेलंय. ज्या महाराष्ट्रानं स्वातंत्र्य लढ्यामध्ये भारताच्या प्रबोधन काळामध्ये देशाचं नेतृत्व केलं होतं, त्या महाराष्ट्रामध्ये कायदा राबवा हे एका अग्रगण्य वृत्तपत्राच्या संपादकीय लेखामध्ये सांगावं लागतंय. या लेवलला आपण आलो. मग महाराष्ट्राची अधोगती का झाली आहे हे वेगळं सांगण्याची गरज नाही. प्रश्न कोकाटेंचा नाही आहे, प्रश्न व्यक्तिगत नाही आहे. प्रश्न जो आहे तो इथल्या कायद्याचे राज्य संकल्पनेचा आहे की तुमचाच कायदा आहे, तुम्हाला राबवायचा की नाही.
मग विधिमंडळ सचिवालय काय करतंय याच्याशी आपल्याला काही कर्तव्य नाही. देर इज नो सिस्टीम. लक्षात येतंय? अजून तरी आत्तापर्यंत ते झालं नाही. कारण शॅल बी डिस्क्वालिफाईड फ्रॉम द डेट ऑफ सच कन्व्हिक्शन. शॅल बी डिस्क्वालिफाईड फ्रॉम द डेट ऑफ सच कन्व्हिक्शन. ज्या दिवशी तुम्ही कन्व्हिक्शन होतं त्याच्यापासून तुमचं डिस्क्वालिफिकेशन सुरू होतं आणि त्याच्यानुसार तांत्रिक गोष्टी व्हायला पाहिजेत. मग या होत नाही आहेत आणि त्या का होत नाही आहेत हे कारणं आपल्याला सगळ्यांनाच ठाऊक असतात. प्रश्न त्या कारणांचा नाही आहे, प्रश्न ठाऊक असण्याचा नाही, प्रश्न ते सगळं समाज म्हणून स्वीकारण्याचा आहे. लक्षात येत आहे? सो कलम 8(3) सिव्हिल सर्व्हिसेस ॲस्पायरंट म्हणून आपल्याला याच्या मागचं कळलंही पाहिजे आणि टेक्निकल बाबी तर आपल्या आहेतच. सो रिप्रेझेंटेशन ऑफ द पीपल ॲक्ट 1951 कलम 8(3) ज्याच्यामध्ये डिस्क्वालिफिकेशनची ही तरतूद येते आणि कलम 8 मध्ये ओव्हरऑल डिस्क्वालिफिकेशनच्या इतर तरतुदी सुद्धा येतात. आणि पुढे काय आहे कलम 8(4) विषयी बोलूया की या कलम 8(4) मध्ये एक गंमत करून ठेवली होती संसदेने कायदा करून की बाबा हे जे आहे ना, मगाशी आपण बघितलं की ज्या दिवशी तुम्ही दोषी सिद्ध व्हाल त्या दिवसापासून अपात्र व्हाल. तर संसदेने एक गंमत करून ठेवली होती. राजकारण नेहमी गंमतच करतं, स्वतःच केलेल्या कायद्यांबरोबर छेडछाड करतं. त्यांनी काय केलं होतं की नाही 3 महिन्यांची विंडो द्या, त्या डेटपासून नको. आम्ही असं करतो की त्या डेटपासून अपात्र नको, 3 महिने जरा त्या संसद सदस्याला विधिमंडळ सदस्याला वेळ दिला पाहिजे की त्याला मीनवाईल अपील करता आलं पाहिजे. मग अपिलामध्ये जर त्याचं पुढं झालं सिद्ध की हा दोषी नाही आहे तर मग ते अपात्र नको करायला. सो 3 महिने त्याला वेळ द्या जरा, अशी तरतूद त्यांनी कलम 8(4) करून टाकली होती. पण एक महत्त्वाची केस आहे इंडियातली, लिली थॉमस खटला 2013. लिली थॉमस खटला 2013 जो आहे याच्यामध्ये सुप्रीम कोर्टाने क्लिअर सांगितलं की कलम 8(4) ज्याच्यात तुम्ही त्या सदस्याला वाचवण्याचा 3 महिन्याची विंडो देण्याचा प्रयत्न करत आहात, दिस इज अनकॉन्स्टिट्युशनल इन बोल्ड लेटर्स. हे असंवैधानिक आहे, हे ह्या डेमोक्रेसीला मारक आहे. त्यामुळे लिली थॉमस खटला हे एक लँडमार्क जजमेंट त्याच्यामध्ये सुप्रीम कोर्ट देतं की 3 महिने वगैरे काही मिळणार नाही. हे कलम आम्ही अनकॉन्स्टिट्युशनल म्हणून रद्द करत आहोत. रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल ॲक्ट मधलं 8(4) चालणार नाही, 3 महिने वगैरे विंडो काहीही नाही. लक्षात येतंय? सो सगळं आपण आत्ता पी फॉर पॉलिटीमध्ये बघितलंय की आपल्याला सिलेबसचा असणारा मुद्दा आणि त्याच्यामध्ये कुठे माणिकरावांचं प्रकरण बसतंय. सो 8(3) मध्ये ते येतंय आणि काय असायला पाहिजे, आदर्श काय असायला पाहिजे, कागदावर काय लिहिलंय हे शिक्षक म्हणून सांगणं माझं काम आहे. जगात काय चाललंय, प्रॅक्टिकली महाराष्ट्र कुठे चाललाय हे बघणं हे विद्यार्थी म्हणून तुमचं काम आहे. तुम्हाला ते दाखवणं हे माझं काम आहे. याच्यातून आता काय घ्यायचं आणि कसं वागायचं हे तुमचं तुम्ही ठरवा. फक्त एक स्टेटमेंट मला जे खूप इंटरेस्टिंग वाटलेलं आहे, लुई ब्रँडाइस जो आहे अमेरिकन ज्युरिस्ट आहे, लुई ब्रँडाइस मोठा म्हणजे महत्त्वाचं काम त्यांनी अमेरिकन न्यायपालिकेच्या संदर्भात केलं आहे. लुई ब्रँडाइसचं एक स्टेटमेंट आहे जे या सगळ्या घटनेला खूप ॲप्ट आहे आणि मला ते खूप महत्त्वाचं वाटतंय. क्राईम इज कंटेजियस. लुई ब्रँडाइस ज्यांना अमेरिकन ज्युडिशियल सर्व्हिसेसमध्ये मोठं काम करून ठेवलं आहे, क्राईम इज कंटेजियस. कंटेजियस म्हणजे काय, आपण रोग असतो ना, रोग कसा असतो की तो एकातून दुसऱ्याला संसर्गजन्य, मराठीत रोग कसा संसर्गजन्य असतो की कोविड कसा होता की एकमेकाच्या अंगावरती लाळ उडाली की पसरायचा, तसा गुन्हा हा एक संसर्गजन्य रोग आहे असं लुई ब्रँडाइस म्हणतो. क्राईम इज कंटेजियस इफ द गव्हर्नमेंट बिकम्स अ लॉ ब्रेकर. जर शासनच लॉ ब्रेकर बनलं, इफ द गव्हर्नमेंट बिकम्स अ लॉ ब्रेकर, जर शासन कायदा मोडणारं बनलं, आत्ताच्या प्रकरणामध्ये जे चाललंय, इट ब्रीड्स, ते कशाला जन्म देतं, इट ब्रीड्स कंटेम्प्ट फॉर लॉ. ते कशाला जन्म देतं की कायदा मोडण्याच्या प्रवृत्तीला ते जन्म देतं. ज्या दिवशी शासन लॉ ब्रेकर बनतं ते कायदा मोडण्याच्या प्रवृत्तीला जन्म देतं. आणि ते काय म्हणतं पुढे, इट इन्व्हाइट्स एव्हरी मॅन टू बिकम अ लॉ अनटू हिमसेल्फ. प्रत्येक माणसाला कायदा मोडण्याचं एक प्रकारे आपण जर साधं भाषांतर केलं तर काय आपण म्हणतो, एक लायसन्सच शासन जे आहे ते देऊन टाकत असतं की तुम्ही पण मोडा, आम्ही पण मोडतोय, संपलाय कायदा. आणि पुढे इट इन्व्हाइट्स अनार्की. सरते शेवटी येते ती अनागोंदी, गोंधळ, बजबजपुरी. ज्या वेळेला शासन लॉ ब्रेकर बनतं तेव्हा त्या भूमीमध्ये अनागोंदी येणं
अटळ असतं. लुई ब्रँडाईस अमेरिकन महत्त्वाचा ज्युरिस्ट आहे. कारण क्राईम कंटेजियस असतो. एकानं केला की दुसऱ्याला तो करावासा वाटतो. एकानं पचवला की तो पचतो हे कळतं आणि मग कोणी थांबत नाही. भारतासारख्या एवढ्या ह्यूज पॉप्युलेशनमध्ये अशी प्रवृत्ती जर घुसली तर ती हाहाकार माजवू शकते आणि जे आत्ता आपल्याला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये ते दिसायला लागलेलं आहे की काय प्रकारे आता सगळं चाललेलं आहे. प्रश्न कुठल्या राजकीय पक्षाचा नाही आहे. प्रश्न सिव्हिल सर्व्हिसेसचे ॲस्पिरंट म्हणून, माझे विद्यार्थी म्हणून तुम्ही भविष्यात कसं वागायला हवं, तुमच्यात कुठले व्हर्च्यूज असायला हवेत याचं शिक्षण देणं एक शिक्षक म्हणून माझं काम आहे. गेली 10 वर्षे ते मी करतो आहे आणि इथून पुढेही मी ते करत राहणार की माझा विद्यार्थी उद्या ज्या वेळेला क्लास 1 होतो, गॅझेटेड ऑफिसर होतो, तेव्हा त्याच्यामध्ये कुठेतरी तो मॉरल कंपास जागृत असावा. हे शिक्षक म्हणून माझं इति कर्तव्य राहतं. ज्यांना घ्यायचं त्यांनी घेतलं आहे, ज्यांना नाही घ्यायचं ते परीक्षार्थी म्हणूनही पुढे जाऊच शकतात. शेवटी निर्णय तुमचा असतो. सो फायनली विचार याच्यावर करा. दिस इज पी फॉर पॉलिटी. धन्यवाद.